मी पालघर संघांना विनंती करेन, आपण पाहतोय मंचाच्या उजव्या बाजूला खेळाडू कक्ष केला गेला आहे. फलंदाजी करत असणाऱ्या संघाने खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. बघा, सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की जो गेट आहे, मेन गेट आहे, त्याच्यासमोर कोणीही गाड्या लावू नका. सामन्याला आता सुरुवात होते. सनरायझर टीम, एक प्लेयर या ना. ABC XYZ. सामन्याला तर सुरुवात होते. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. आकाश घरत. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे खेळलाय. मिड ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. मोहितला आपण पाहताय. अतिशय सुंदर संघ बांधणी आपल्याला पाहायला मिळते. टीम प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवलीची. अगदी पूर्व विभागात सातत्यानं जर आपण पाहिलं तर अगदी नावारूपास आलेला हा संघ आणि यंदाच्या हंगामापासून आपण त्या संघाला पाहतोय. पालघर डहाणू विभागातनं खेळताना नुकतीच एबी ट्रॉफी स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये मात्र त्यांचा बोलबाला हा पाहायला मिळाला आणि तोच संघ आता मात्र या सरावलीच्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. SKCLचं आयोजन झालं होतं मुंबई पोलीस जिमखाना या मैदानावरती आणि तिथे देखील या संघातले खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. एक आपण आकाशला पाहताय, जो मात्र अगदी तेज तर्रार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळत असताना अतिशय सुंदर त्याची गोलंदाजी बहरत असताना पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहू शकलात तर 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल पॅच कडा लागली आहे. चेंडू जातोय मागच्या बाजूला, तिथे गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सिंगल तिथे पाहायला मिळते. या सिंगलने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 1. सनरायझर्स पालघर टीम. बघा मित्रांनो, तुम्हाला सहकार्य आयोजक करतायत याचा अर्थ असं नाहीये की नेहमी सहकार्य करणार. एक खेळाडू इथे पाठवा. मैदानावरती आल्यानंतर मनाचे राजे असल्यासारखं वागू नका. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा आकाश तयार. मात्र अगदी चांगला बॉल, त्या बॉलला मात्र ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफच्या दिशेला हा चेंडू जातोय. सिंगल या ठिकाणी मात्र पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 2. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल, गुड्यांचा टप्पा यावेळेला आकाशने हाताळला. त्यानंतर आपण पाहू शकला टप्पा पडला आणि हलकसं स्किट होताना चेंडू किपरच्या हातामध्ये जातोय. अगदी सुंदर गोलंदाजीची शैली आकाश घरतची पाहायला मिळते. खूप कमी वेळामध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळवलेला हा फलंदाज. एबी ट्रॉफीचं ते मैदान आणि त्या मैदानावरती शेवटच्या षटकात 23 धावा हव्या असताना पवनसुत नवली या संघासमोर त्या धावा चेस करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक उत्तम अष्टपैलू म्हणून ही त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेटने. अगदी चांगला बॉल, भन्नाट वेगामध्ये टाकलेला हा चेंडू पायावरती आदळला जातोय. फेकी केले, तिथे मात्र सिंगल पळून काढली जाते. तिथे मात्र आपण पाहू शकला तर इथे लागलाय पहिला धक्का. फर्स्ट विकेट डाऊन. चला घाई करा, नवीन फलंदाज घाई करा. पहिला धक्का या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 2. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय सनराइज पालघर या संघाची फलकावरती झालेली आहे 2. लक्ष असू द्या, वेळेकडे देखील 35 मिनिटात तुम्हाला 7 षटकं कंप्लीट करायची आहेत आणि त्या वेळेमध्ये जर तुमची ती षटकं कंप्लीट झाली नाही तर शेवटच्या षटकात तुम्हाला एक फिल्डर
30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती कौशल. हा देखील एक उत्तम दर्जाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण फेकी केली आणि इथे मात्र आपण पाहिलं कुठलीही चुकी क्षेत्ररक्षकानं केली नाही. रनआउटच्या माध्यमातून इथे लागतोय सनराइज पालघर संघाला दुसरा धक्का. नवीन फलंदाज आपण पाहतोय आता नव्यानं दाखल होतोय मैदानात. दीपक नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय. 1.1 षटकाचा खेळ झालाय. नाजूक अशी स्थिती धावफलकावरती पाहायला मिळते. प्रमोदजी शेडगे सर या ठिकाणी आमच्या समोर जॉईन झालेत आणि या टुर्नामेंटला मात्र एन्जॉय करतायत. 8 षटकांच्या या लढती इथे मात्र आपण पाहू शकाल. मागच्या बाजूला चेंडूला खेळले. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 रन तिथे पाहायला मिळते. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या सिंगलने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 3. पुन्हा एकदा चांगला बॉल. नव्यानं आपण पाहताय दीपकला पहिलाच बॉल फेस करताना इथे पुन्हा एकदा चुकीचं कॉलिंग, चुकीचा ताळमेळ आणि रनआउटच्या माध्यमातून पुन्हा लागलाय तिसरा धक्का सनराइज पालघर या संघाला. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी कौशलची पाहायला मिळते. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 आर पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती आर म्हणजे रनआउट पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा सिंगल स्ट्राईक रोटेशन झालं. पुन्हा एकदा धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज फसले आणि पुन्हा एकदा तो रनआउट तिसऱ्या बॉलवरती पाहायला मिळालाय. 3 गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 3. प्रसाद वॉरियर्स नानिवली 5757 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी यंदाचा हंगाम अक्षरशः गाजवत असताना नानिवली संघ कुणबी वर्ल्ड कपचा देखील मानकरी. बऱ्याच वर्षाची ती प्रतीक्षा नानिवली संघाची होती आणि ते स्वप्न अगदी उराशी बाळगून मात्र त्या गटाच्या मॅच मध्ये मात्र त्यांचा तो परफॉर्मन्स आणि त्यानंतर ते अंतिम लढत देखील अगदी चुरशीची पाहायला मिळाली आणि तिथे देखील वरचष्मा गाजवत त्यांचा दबदबा रुतबा गाजवत त्या चषकावरती नाव कोरलं आणि तोच संघ आता देखील फुल ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 3. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती कौशल. ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण पाहत आहात. जे श्रोते जोडले गेले त्यांचं देखील आपण करूयात हार्दिक स्वागत. इथे मात्र लॉफ्टेड फटका. इथे मात्र अजून एक लागलाय धक्का. काय जबरदस्त गोलंदाजीला इथे मात्र सुरुवात अगदी जबरदस्त अप्रतिम क्लासिकल गोलंदाजी कौशल जाधवची पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालेला आहे.
नवीन फलंदाज आर्यन आता नव्यानं दाखल झालाय. नाजूक अशी परिस्थिती सध्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहिलं ताकूट टप्प्याचा बॉल होता. तिथून मात्र आपण पाहिलं तर अगदी वेगानं वळण घेताना चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये गेलाय. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या अजूनही फलकावरती 3. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल टप्पा पडला आणि चेंडूनं ते वळण लेग कटचा हा चेंडू तिथे पाहायला मिळतोय. किपरच्या हातामध्ये गेलाय. संकेतला आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. अतिशय सुंदर यष्टीरक्षण हे पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला मात्र विकेट किपर बीट होत आहेत. सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते. या सिंगलच्या साहाय्याने आपण पाहू शकलात तर आता धावसंख्या हळूहळू का होईना पण पुढे जाताना पाहायला मिळते. इथे आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 4. प्लीज धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मनसे चषक 2026 मध्ये अतिशय सुंदर ही स्पर्धा पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय आणि दुसऱ्या दिवसात देखील आपल्याला हे 4 संघ खेळताना दिसणार आहेत. एका बाजूला आपण संघ पाहतोय सनराइज पालघर. सध्या मात्र विकेटची पडझड त्यांची पाहायला मिळते. अगदी अक्षरशः आपण पाहिलं तर नाजूक अशी बिकट अवस्था ही फलकावरती पाहायला मिळते. 4 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या अवघी फलकावरती 4 झाली आहे. काय गोलंदाजी केली आहे सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकांमध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना मात्र इथे हात उघडण्याचे मौकेच त्यांनी दिले नाहीत आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं धावा जमवण्याच्या प्रयत्नामध्ये एकामागोमाग एक रनआउट झाले. त्यानंतर झेलचितच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद झाले. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्गवरती प्रणित. अगदी चांगला बॉल प्रणितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रणित पाटील एक अप्रतिम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दुखापतीनंतर पुन्हा एकदा तो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फेकी झाली. पंचांकडे मात्र आशाभूत नजरेने पाहिलं, अपील केली. परंतु या वेळेला मात्र आपण पाहू शकलात ते मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. या ठिकाणी आपण पाहतायत अजून एक धक्का रनआउटच्या स्वरूपात लागला जातोय सनराइज पालघरच्या संघाला. एक फलंदाज मैदानामध्ये उभं राहण्याचं नाव घेत नाहीये. गोलंदाजी जर आपण पाहिलं तर ती देखील भन्नाट होते. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहताय. रिप्लेच्या माध्यमातून फेकी केली विकेट किपर एंडला. संकेतला आपण पाहिलं अगदी चांगल्या प्रकारचं कलेक्शन. त्यानंतर स्टंपला तो चेंडू लावलाय. विकेट जाताना पाहायला मिळते. इथे आपण पाहिलं नवीन फलंदाज आता नव्यानं दाखल झालाय बंटी. बघा खेळाडूंना एक विनंती आहे की ज्या नेट्स आहेत त्या नेट्समध्ये कोणीही जाऊ नका आणि जर तुम्हाला काही नैसर्गिक विधी करायची असेल तर अगदी आपल्या मागच्या बाजूला तिथे आहेत वॉशरूम्स आहेत तर तिथे आपण जाऊ शकता. नवीन फलंदाज बंटी आता नव्यानं दाखल झालेला आहे. 2.1 षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या 5 आणि गडी देखील बाद झाले 5. प्रणित पाटील षटकातील पुढचा बॉल घेऊन अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चपळ यष्टीरक्षण संकेतचं पाहायला मिळतंय. खूपच बाहेर गेलेला हा बॉल पाहायला मिळतोय. अगदी मागील 5 ते 7 वर्षापूर्वी पाहिलं तर प्रणित पाटीलला आपण पाहिलं होतं अगदी खुल्या गटातील स्पर्धा खेळताना कृष्णा सातपुतेला त्यांना मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती चकवलं होतं आणि त्याची विकेट देखील त्यानं काढली होती. कृष्णा सातपुते सारख्या फलंदाजाला चुकवणं त्याची विकेट मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आज आपण पाहिलं तर गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट कृष्णा सातपुते यांचं मात्र नाव आदरानं घेतलं जातं.
इथे मात्र बॅकफुटला फलंदाज गेले. चांगला फटका कव्हरच्या दिशेला येतोय. आशिषला आपण तिथे पाहताय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पुन्हा एकदा पाहायला मिळते. अगदी नानिवली संघ जर आपण पाहिला तर अगदी नव्या दमाचे हे सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत. सर्व खेळाडू जर आपण पाहू शकला तर 25च्या आतले हे पाहायला मिळतात आणि जेव्हा समवयाचे सर्व खेळाडू असतात तेव्हा ते एक चांगलं बॉन्डिंग, चांगलं कोऑर्डिनेशन त्या संघामध्ये आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतं. जसं की सध्या आपण पाहतो ध्रुव 11 सातपाटी या संघाला फक्त पालघरमध्ये नाही तर पालघरच्या बाहेर देखील जाऊन त्यांनी आपल्या नावाचा डंका वाजवलाय. पेण, पनवेल, रायगड या परिसरामध्ये जाऊन देखील त्यांचा खेळ पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकाल अगदी चांगला बॉल तितक्याच चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतं संख्येचं. अगदी पालघर जिल्ह्यात यष्टीरक्षण जर आपण पाहिलं तर अप्रतिम नेहमीच आपल्याला पाहायला मिळालंय. त्या पंक्तीमध्ये मात्र मी आदरानं संख्येचं नाव घेईन. वीरेंद्र पाटील, पवनसुत नवली या संघाकडनं खेळायचे. अगदी त्यांचं यष्टीरक्षण म्हणजे पाती लावण्याच्या अगोदर ते स्टंप उडवायचे आणि त्यांचं विशेष म्हणजे मागे कुठल्याही प्रकारचे ते थर्डमॅनचा खेळाडू ठेवायचा नाही. इतका कॉन्फिडंट त्यांना त्यांच्या यष्टीरक्षणावरती होता. त्यानंतर निषाद घरत यांचं देखील नाव, गणेश जाधव हे देखील नाव पुढे येतं. अगदी चांगला बॉल इथे बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केला. बघा बॅटचा फेस ओपन आणि क्लोज या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या असतात. क्रिकेटमध्ये खूप बऱ्याच अशा टेक्निकल बाबी आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत. कारण की खेळाडूंनी त्या गोष्टींवरती जर वर्क केलं तर डेफिनेटली एक चांगला क्रिकेट हे त्यांच्याकडनं होऊ शकतं. परंतु आज आपण पाहू शकला तर फक्त फलंदाजांचं माइंडसेट असतं, की मोठमोठे फटके खेळायचे, धावा जमवायच्या. परंतु या टेक्निकल बाबी ज्या आहेत, त्या देखील तितक्या महत्त्वाच्या असतात. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 8. षटकातला पुढचा बॉल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. झेल टिपण्याची दाट शक्यता आणि या वेळेला मात्र अनिकेत अगदी चांगला कॅच टिपतोय. फलंदाजाला तंबूच्या आशेला पाठवतोय. विकेट डाऊन. डीजे धन्यवाद. डीजे थँक्स. नवीन फलंदाज आपण पाहताय रजत राऊत नव्यानं मैदानाच्या दिशेला आता दाखल होतोय. अगदी रजतला जर आपण पाहिलं तर बऱ्याचदा मी या फलंदाजाला सलामीला पाहतोय, परंतु आज उशिरानं मैदानामध्ये दाखल होतोय. ते मात्र अगदी दयनीय अवस्था सनराइज पालघर या संघाची पाहायला मिळते. 2.5 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या अवघी फलकावरती झालेली आहे 8. इथून आता मात्र रजतला खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल. चांगल्या धावा जमवाव्या लागतील. परंतु गोलंदाजीचा विचार आपण केला तर अतिशय सुंदर डिसिप्लिन मध्ये गोलंदाजी सध्या प्रसाद वॉरियर्स नानिवली या संघाची पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल राऊंड द विकेटने अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहताय स्लिपचा फिल्डर त्या ठिकाणी नेमला गेलाय. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलने या ठिकाणी आपण पाहताय तर डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 8. डीजे धन्यवाद. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असणार आहे साई सापडेश्वर विसावा फाउंडेशन सालवडचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध असणारे संघ निलेश फायटर्स तारापूर. दोन्ही संघ जर मैदानामध्ये उपस्थित असतील तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. इथे जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती 8 झाली आहे. चला वेळ निघून जाते. बॅटिंग टीम षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्गवरती कौशल जाधव. या अगोदरचं षटक कौशलचं आपण पाहिलं तर अगदी अचूक टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी कौशलची पाहायला मिळाली. त्या षटकामध्ये आपण पाहिलं कौशलने
त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 धावा दिल्या आणि एकत्रितपणे 3 विकेट्स त्यांना प्राप्त केल्या. 2 रनआउटच्या स्वरूपात आणि एक वैयक्तिक नावावरती त्याच्या विकेट ही पाहायला मिळाले. तोच कौशल जाधव पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. ते मात्र बॅकफुटला गेले फलंदाज. अगदी चांगला फटका पॉइंटच्या दिशेला चेंडू खेळलाय इनफिल्डच्या वरनं. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल काय घडलंय तर चेंडू जातोय सीमा पार. आले 4 चौकार. तिथे आपण पाहिलं तर अगदी हा चौकार जाताना तिथे पाहायला मिळतोय भिंतीला लागून जर चेंडू पुढे आला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर डेफिनेटली तो चौकार मिळणार आहे. या गोष्टींकडे देखील लक्ष असू द्या. इथे डिक्लेअर झोन आहेत आणि त्या गोष्टी देखील तितक्या महत्वाच्या आहेत. 3.1 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 12 धावा. पुन्हा एकदा यावेळेला मात्र आपण पाहू शकला तर चेंडू जातोय वाईट. यावेळेला मात्र पाहायला मिळतोय आईसचा इशारा हा पंचांचा येतोय. धावसंख्या आपण पाहत आहात धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी पूल करण्याचा प्रयत्न रजतचा होता. योग्य प्रकारे बॅटवरती चेंडू आला नाही. हळवारपणे त्या चेंडूला खेळलंय. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 6 गडी बाद 15. इथून मात्र धावांचा वेग सनरायझर्स पालघर या संघाला वाढवावा लागेल. कारण की ज्या पद्धतीने सध्या मात्र फलंदाजी होते अगदी सिंगल आणि डबल याच धावा या पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल बॅकफिटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी वेगवान मारा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय कौशल जाधवचा. अगदी कौशल जाधवने देखील मनाशी ठरवलंय की तुम्ही किती प्रयत्न करा परंतु तुम्हाला मोठे फटके मी मारू देणार नाही आणि त्याच प्रकारची ती धारदार गोलंदाजी रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क यावेळेला मात्र ओम साईच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ध्रुवला आपण पाहताय मुख्य कॅमेरामन म्हणून. पुन्हा एकदा तोच बॉल परंतु खूप बाहेर जातोय हा चेंडू. व्हाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. व्हाईटच्या मदतीने आता आपण पाहताय धावसंख्या 16 झाली आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी सुंदर अशी क्लीन ऍक्शन गोलंदाजीची आपण पाहतायत कौशल जाधवची. 3.3 षटक झाले आहेत. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला गेले फलंदाज. चांगला फटका कव्हरच्या दिशेला खेळला. आशिषला आपण पाहताय कव्हरला क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल यावेळेला मात्र कंप्लीट होते आहे आणि या सिंगलने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे फलकावरती 17 धावा. फक्त या सत्रामध्ये आपण आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त एक चौकार लागलाय. बाकीच्या आपण पाहिलं तर सिंगल धावा आणि एक्स्ट्राच्या काही धावा या पाहायला मिळाल्यात. 5वा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटनी रजतसाठी. इथे मात्र फुलटॉस बॉल अगदी सरळ चेंडूला खेळलाय. आकाशला आपण तिथे पाहताय चांगलं क्षेत्ररक्षण. या सिंगलने धाव संख्या आपण आता पाहत आहात झालेली आहे धाव फलकावर 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. तर या षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा कौशल पाहायला मिळतं. याही षटकात जर आपण पाहिलं तर अगदी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी कौशल जाधवची पाहायला मिळाली आहे. ते मात्र बॅकफुटला गेले. कटचा फटका तिथे पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेला चेंडू गेलाय. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 19 रन्स ऑन द बोर्ड. जशी 5व्या षटकाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल हलकासा बदलाव. या आपण ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा आवाज. सालवड संघ आणि निलेश फायटर तारापूर जर आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती आम्हाला कळवायची आहे. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुंदर सामना राहिला. तर दरम्यान आपले मान्यवर स्वप्नील मोरे सर
महाराष्ट्र सैनिक आपल्यासोबत जोडले गेलेत, तर मनापासून शब्दसुमनाने स्वागत असणार आहे दादा. आणि जाऊयात मैदानाच्या अंदर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मंथनजी घरत यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. व्हॉइस ऑफ नवली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 ही शानदार आणि अप्रतिम असं आयोजन नियोजन डोळ्याचं पारणं फिरणारी ही स्पर्धा 8-8 षटकांचे सध्याच्या घडीला सामने होणं फार अशक्य आहे, परंतु शक्य असं करून दाखवलंय ते सरावलीकरांनी. मानाचा सलाम असेल संपूर्ण आमच्या लाडक्या आयोजकांना. सामन्याला ज्या पद्धतीने 4 षटकांमध्ये 19 धावांवर 6 गडी बाद झालेत आणि इथून सनरायझर्स आपण पाहू शकतायत पालघर टीम सध्या स्ट्रगल आणि फक्त स्ट्रगल करताना दीपक सुद्धा बाद होतं आणि 7वा धक्का 19 या धावसंख्येवर गॉ. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या सिच्युएशन पूर्णपणे नाजूक पाहायला मिळते. विकेटवर विकेट मिळत आहेत. इंटरव्ह्यूल विकेट येत असताना तू चल मैं आया अशी सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते सनराइज पालघर या टीमची. थोडेसे उशिराने दाखल झाले, त्याचा कदाचित फटका या संघाला मिळत असावा, कारण जर वेळेवर उपस्थित झाले असते, थोडेसे सेट झाले असते, ग्राउंडची पाहणी केली असती, त्यानंतर खेळपट्टी कशी आहे ते पाहिलं असतं. यावेळेला विकेट मिळण्याची दाट शक्यता. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. या आपण चेक करूया फलंदाज बाद आहे का. टीपीची घरत यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अतिशय चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख या स्पर्धेचे नॉट आउट. 1 रन कंप्लीट झाले आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डिंग लाच जवाब पाहायला मिळाली आणि तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. पंचांकडे अपील केली. पंचांना कोणत्याही क्षणाला जर असं वाटलं, शंका निर्माण झाली, तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. त्याची दखल घ्यायची आहे. अंपायर्स कॉल फक्त असेल. रन्स यावेळेला आपण पाहू शकतात 20 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. 20 ला 7. स्वप्नील आणि रजत सध्या बॅटिंग एंडकडे पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र आज दुसरा दिवस दुसरी रात्र. यावेळेला रजतचा हा फटका खेचून मारला आणि सरळ बॉलला पाडवलंय. मिस्टर मानेच्या स्वागतासाठी षटकार. 6 धावा. कडक स्ट्रोक. थँक्यू. कदाचित प्रथमेश माने जुचंद्र मध्ये असते ना, तर त्यांना 6,000 रुपये बक्षीस मिळालं असतं या कॅचला. 26 रन, 26 धावा, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला स्थिरावले गेले. रजतचा चांगला फटका होता. प्रिव्हियस बॉलचा विचार केला तर अप्रतिम, आणि त्यानंतरचा हा बॉल समोरून फिरवला, फिंगरचा वापर केला. ते गुडलेन स्पॉटवरून थोडीशी बॉलला फ्लाईट दिली आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 26 लॉस ऑफ 7 विकेट. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक आपण अनुभवतायत ओमसाई स्पोर्ट्स या चॅनेलवर. या बॉलला लेफ्ट केलं. पंच मात्र वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. उजव्या हाताचा गोलंदाज टप्पा बघा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगला बॉल या वेळेला असं वाटलं गोलंदाजाला, परंतु इथून जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलची सांगता होत असताना
वेगवान बॉल होता. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल निघून जातोय डिक्लरेशन झोनच्या दिशेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. अगदी नेत्रदीपक आणि अप्रतिम असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल साई सापडेश्वर विशाखा फाउंडेशन जो संघ आपल्याला पाहायला मिळेल सालवड आणि त्याच्या अगेन्स्ट निलेश फायटर या दोन टीमच्या दरम्यान. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर आपण लगेच रिपोर्टिंग करा. 28 ला 7. ऑन साईडला कंट्रोल स्ट्रोक होता आउटफील्डच्या वरून. खूप चांगला नियंत्रणबद्ध हा फटका पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जाईल. पंच त्या ठिकाणी सक्षम आहेत. सध्या आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. जी नियमावली आहे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर लगेच पंचांशी आपण विचारपूस करा काय नियम आहेत. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस चौकार मिळेल. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 32 रन, लॉस ऑफ 7 विकेट. 5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 32 रन झालेले आहेत. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. बॅटिंग पॉवर प्ले सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 32 ला 7. प्रथम बॅटिंग करत असताना सनराइज पालघर स्ट्रगल करत होते पहिल्या 2 ते 3 षटकांमध्ये. 4 षटकांमध्ये स्ट्रगल करता करता मात्र आता यावेळेला धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. वेगवान बॉल होता. शरीराचा भेदक मारा पाहायला मिळतो आणि 1 रन मिळेल डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. 33 रन, लॉस ऑफ 7 विकेट. बॅटिंग पॉवर प्ले आहे. सध्या रजत 7 बॉलमध्ये 10 रनची चांगली इनिंग साकारत असताना पाहायला मिळतोय. जालिमजी तडवी साहेब कामगार सेना उपसचिव महाराष्ट्र राज्य स्पर्धेच्या आयोजकाच्या माध्यमातून विजयजी गांगुर्डे विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता. पाठचं एज होतं की काय मात्र पंच त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड झाला. वेग होता आणि वेगेच्या माध्यमातून मात्र हा बॉल सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना मितेजी राऊत उपविभाग अध्यक्ष या स्पर्धेचे आयोजक. हर्षलजी मेस्त्री शाखा अध्यक्ष. त्यानंतर अजितजी आंबेलकर, विनायकजी कोळसकर माथाडी कामगार सेना. संघाची धावसंख्या स्थिर राहिली आतापर्यंत आपण पाहिलं तर 33 या धावसंख्येवर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्ञानेश्वरजी पाटील जे मनसेचे कार्यकर्ते आहेत अप्रतिम असं व्यक्तिमत्व म्हसरोळी त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. मितेजी राऊत आणि संपूर्ण टीमला. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा आकाश. आकाशचा हा बॉल ह्या वेळेला अप्रतिम काय गोलंदाजी केली आतापर्यंत. जबरदस्त उत्कृष्ट मारा. ज्यांनी रिक्षा पार्क केलेली आहे जे रस्त्याच्या चायनीजच्या इथे तर प्लीज ती कृपया करून हटवायची आहे. तेहतीस ला 7 सध्या आपण पाहू शकतायत.
चांगला बॉल होता, खोलवर बॉल, परफेक्ट यॉर्करचा मारा पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 34 या धावसंख्येवर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक आहे. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झालाय. 6वं षटक आहे प्रगतीपथावर. फारकडे दाद मागितले गेले होते, परंतु संकेत गरतने जी विकेट किपिंग केली ती खरोखरच वाखाणण्याजोगे आणि अप्रतिम पाहायला मिळते. कौतुकास्पद अनेक चांगल्या चांगल्या विकेट किपरची आठवण करून देत असताना त्याची विकेट किपिंग पाहिल्यानंतर ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक विकेट किपिंग आणि आकाश गरजचं कौतुक करावं लागेल. सातत्याचं दुसरं नाव म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं त्या स्पर्धेचे आयोजक मितेश राऊत उपविभाग अध्यक्ष आहेत. ते सध्या आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावर आहेत हर्षल जे मिस्त्री शाखा अध्यक्ष अजितजी आंबेडकर, विनायकजी कोळसकर, माथाडी कामगार सेना, चिनाईजी राऊत उपशाखा अध्यक्ष पाहुणे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आकाश गरत टू रजत. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर येत आहेत. चांगलं जजमेंट आहे आणि यस गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद 34ला 8, 34 लॉस ऑफ 8 विकेट. सनराइज पालघर. थँक्यू. वेलकम बॅक. 6 षटकांचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 षटक यावेळेला आपल्याला पाहायला मिळालेत. प्रणित काय गोलंदाजी केले. 1 षटक, 4 धावा, 1 गडी बाद. चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. मनसे चषक 2026च्या माध्यमातून अतिशय दमदार आणि शानदार असं आयोजन आणि 8-8 षटकांचे सामने होत आहेत. न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा आपण पाहतायत. मनसे चषकाचा हा क्रिकेटचा दैदिप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. चांगली संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा. प्रणितचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली प्रणितने आतापर्यंत. राऊंड द विकेटने येत असताना कोण बदलतोय, बरोबर फलंदाजाला तो रीड करतो. यावेळेला शॉर्ट प्लेन बॉल होता, ऑन साईडला खेळून काढलंय. सरळ बॉल निघून जाईल षटकारासाठी. वॉट शॉट, क्लास टायमिंग. षटकार, 6 धावा. चाळीस धावा झालेत 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल होता. अप्रतिम स्वप्नीचा फटका अगदी ड्राईव्ह खेळून काढला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41च्या घरामध्ये पोहोचली गेले. कालच्या दिवसात आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये फक्त 49 धावा होत्या. 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. दुसऱ्या मॅचमध्ये 50 धावा होत्या. 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. त्यानंतर धावांचा वेग वाढला. 70, 75, 80च्या घरामध्ये धावसंख्या पोहोचली गेली होती.
हे सुद्धा या खेळपट्टीचं वैशिष्ट्य राहिले. मात्र नो बॉल इशारा जरूर आलाय की बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर नो प्लस 1 मिळतील 2 रन्स आणि 2 रन्स मिळत असताना 43 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 7वं षटक हे प्रगतीपथावर आहे. कालच्या दिवसात युवा 11 उमरोळी या टीमने जबरदस्त खेळ साकारला आणि त्यानंतर आपण पाहू शकलात फायर पास्थळ या टीमने एक सामना पराभूत झाल्यानंतर लीग मॅचेस मध्ये हीच तुम्हाला खूप मोठी सुवर्ण संधी असते, पर्वणी असते की कमबॅक करणं लीग स्टेजच्या मॅचेस मध्ये आलं पाहिजे. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, यावेळेला सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. स्वप्नीलच्या बॅटमधून कडक स्ट्रोक पाहायला मिळतो. 6 धावांकरता षटकारात परावर्तित केलंय. मध्ये बॉल होता असं पंचांचं म्हणणं आहे. 6 धावा फ्रीच्या बॉलवर. एकूण 50 धावा, 7वं षटक प्रगतीपथावर. प्रणित मात्र यावेळेला महाग ठरतोय. 2 षटकार येत आहेत, एक नो बॉल आणि आतापर्यंत धावा खर्च केलेत ते प्रणितने 15 रन्स तब्बल खर्च करत असताना संघाची धावसंख्या 49. सनराइज पालघर चांगला बॉल होता आणि चांगला झेल टिपला गेलाय. स्वप्नीलच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. 9 धक्के 49 या धावसंख्येवर. शेवटची जोडी हे मैदानाच्या आतमध्ये असेल. सात बॉलचा अजून सुद्धा खेळ शेष राहिलाय. संघाची धावसंख्या 49. लॉस ऑफ 9 विकेट. 49 ला 9. शेवटची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. वेळेला डिरेक्ट बॉल यष्ट्यांचा वेध घेतला असता आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. 50 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. मात्र टार्गेट यावेळेला तेच होतं प्रणितचं की लेग स्टंप मात्र यावेळेला उद्ध्वस्त करावा. परंतु आउटसाइड लेग स्टंप बॉल सोडून जाणारा. संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचले गेले. प्रथम बॅटिंग करत असताना सनराइज पालघर टीम. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मात्र हा बॉल हाताळला गेला. वेग होता, नियंत्रण नाहीये. 1+1 वाईट +1 एक रन. एकंदरीत 2 रन्स मिळतील. 52 रन्स फलकावर पाहायला मिळत आहेत. 52. लॉस ऑफ 9 विकेट. सनराइज पालघर टीम पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर प्रणित. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळला गेला होता परंतु काय ट्राय यावेळेला पाहायला मिळाली. जबरदस्त मेहनत. अप्रतिम. जर हा कॅच कॅरी केला असता तर खरोखरच या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल पाहायला मिळाला असता. आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 54 या धावसंख्येवर 54 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आता शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. 54 रन झालेत. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 54-9 शेवटचा आणि अंतिम षटक. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत परंतु दूर आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. 2 रन्स मिळतील. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये 56 रन झालेत. (56) लॉस ऑफ 9 विकेट. 56-9 सध्या सिच्युएशन यावेळेला आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम फायटिंग टोटलकडे वाटचाल करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातो की संघ संकटात आहे आणि या संकटातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल डबलला महत्व देत आहेत. एक फायटिंग टोटलकडे वाटचाल करतायत. हलक्या हाताने चेंडूला सॉफ्ट हँड बॉटम हँडचा वापर केला गेला. सिंगल मेल या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 57. या धावसंख्येवर 57 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक जर आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम आहे. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. 57 रन्स. पुन्हा एकदा बॉल तयार. साहिल. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह, काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्लास दाखवलाय अविनाशने. मॅग्निफिसंट टायमिंग. मनसे चषक षटकार. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग या वेळेला प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन आता केलंय. सिच्युएशन पूर्णपणे नाजूक होती परंतु काय पलटवार केलाय. फायटिंग टोटलकडे वाटचाल करण्याचा एक अप्रतिम प्रामाणिक प्रयत्न केलाय. 63-9. स्लोवर 1 फसवलंय या बॉलवर आणि यस, विकेट डाऊन. 64 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 64 रन्स टू विन. 8 षटकांमध्ये सनराइज पालघर या टीमने प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतोय. प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली या टीम समोर 64 धावांचं लक्ष्य असेल. फ्लड स्लाइट ऑन झालेत. आता मात्र थोडंसं डिफिकल्ट असू शकेल कारण क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये डे फॉर्मॅट, नाईट फॉर्मॅट या 2 गोष्टी खूप मोठ्या तफावत आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे एक फायटिंग टोटलकडे वाटचाल केले सनराइज पालघर या टीमने. प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली या टीम समोर. सध्या सेकंड मॅचचा टॉस आपण करणार आहोत आणि जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक, सूत्रसंचालक आहेत. हो टू टॉस बॉक्स. धन्यवाद सर. सुरेख पहिली इनिंग आपण पाहिली या पहिल्या मॅचची. तदनंतर पुढच्या मॅचचा टॉस मी दोन्ही संघांना विनंती करेन कर्णधार टॉस बॉक्सकडे यायचंय. एका बाजूला संघ असणार आहे सालवड तर दुसऱ्या बाजूला निलेश फायटर. दोन्ही संघ जर उपस्थित असतील तर कर्णधार पाठवायचंय. आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर आपले मान्यवर स्वप्नील सर उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते या पुढच्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करेन लवकरात लवकर टॉस बॉक्सकडे यायचंय. एका बाजूला सालवड तर दुसऱ्या बाजूला निलेश फायटर हा संघ असणार आहे. नक्कीच दक्षता घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस कंप्लीट झाला पाहिजे. दोन्ही संघांना विनंती करेन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कॅप्टन्स सालवड विरुद्ध निलेश फायटर ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याच मॅचचा टॉस आपण पाहतोय सध्याच्या इनिंग ब्रेक मध्ये केला जाणार.
मैदानाच्या आतमध्ये जर संघ उपस्थित असतील तर दक्षता घ्यायची आहे, कर्णधार पाठवायचे आहेत. नक्कीच आपण पाहतोय निलेश फायटर संघाकडून प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मी विनंती करेन सालवड संघ घाई करायची आहे, पहिला चेंडू टाकला जाईल त्याच्या आधी टॉस कंप्लीट करायचा आहे. विजयासाठी टार्गेट 64 रनचं आपल्याला पाहायला मिळतं. 63 धावा फलकावर लगावल्या. एका क्षणाला असं वाटलं की जवळजवळ 30-35 होतील की नाही अशी मात्र सिच्युएशन होती. परंतु क्रिकेटचा खेळच हा अद्भुत खेळ आहे. कारण क्रिकेटच्या खेळाला वेळ बदलायला वेळ लागत नाही. फक्त 5 षटकांमध्ये 19 रन होत्या आणि त्यानंतरचा जो आपण पाहिला तर अप्रतिम जवळजवळ 44 रन तब्बल 3 षटकांमध्ये ठोकल्या गेल्या. 18 बॉलमध्ये 44 रन. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर आयोजक या स्पर्धेचे जालिमजी तडवी साहेब, कामगार सेना उपसचिव महाराष्ट्र राज्य, विजयजी गांगुर्डे साहेब विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष, मितेशजी राऊत जे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेचे उपविभाग अध्यक्ष, हर्षलजी मेस्त्री शाखा अध्यक्ष, अजितजी आंबेलकर साहेब, विनायकजी कोळसकर साहेब माथाडी कामगार सेना, पाहुणे जी राऊत उपशाखा अध्यक्ष आणि नानिवली टीमला स्पेशली आपण पाहिलं तर मोसळी गावातील एक अनमोल रत्न अर्थातच ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा मात्र या संघाला आलेल्या आहेत आणि जालिमजी तडवी साहेब यांचे सुद्धा ते मित्र आहेत आणि मितेजी राऊत साहेब यांना सुद्धा शुभेच्छा दिलेत की खूप चांगली स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण राबवली गेले त्याबद्दल या स्पर्धेला एक मानाचा सलाम असेल. तर डेफिनेटली चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल. या 4 षटकांसाठी पहिल्या या आपण ऐकूया आदरणीय मंथनजी घरत यांचा आवाज, व्हॉइस ऑफ नवली. बरेच वर्ष मात्र या समालोचन क्षेत्रात ते रुजू आहेत आणि सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून मितेशजी राऊत यांना आपण पाहू शकाल. अगदी व्यासपीठावर आहेत. जालिमजी तडवी साहेब, विजयजी गांगुर्डे साहेब यांना आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खूप मेहनत घेतली या स्पर्धेला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत कालचा पहिला दिवस, कालची पहिली रात्र, आजची दुसरी रात्र पाहायला मिळते आणि या व्हॉइस ऑफ नवली कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव होईल. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. आपले देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. अतिशय सुंदर ही स्पर्धा मनसे चषकाचं हे दमदार शानदार आयोजन आपण पाहताय. सुरू असलेली लढत आपण पाहत आहात. एका बाजूला सनरायझर्स पालघर आणि त्यांच्या विरुद्ध प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करताना सनरायझर्स पालघर या संघानं धावा बनवल्या. 64-65चं लक्ष समोर ठेवलंय. 63 बनवल्या, 64चं लक्ष समोर ठेवलंय. पहिलाच बॉल फेस करताना आपण पाहतोय हळवारपणे जेंटल पुश मिड ऑनच्या दिशेला केला गेलाय. सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते. रजत आपल्या क्षेत्ररक्षकावरती थोडेसे नाराज आहेत कारण की इथे हाफ चान्स निर्माण झाले होते. फटकन क्विकली त्या चेंडूवरती तुम्ही आला असतात, फेकी केली असती तर कदाचित काहीतरी वेगळं चित्र तिथे निर्माण झालं असतं. परंतु अगदी सुरक्षित फलंदाज पाहायला मिळते. अनिकेत आणि सुशांत ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते.
षटकातला दुसरा बॉल, अगदी चांगला बॉल, बॅकफुटला फलंदाज गेळे, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळते. या सिंगलने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 2. चला, सालवड संघ आणि निलेश फायटर तारापूर संघ टॉस करण्याकरिता त्वरित या. टॉस बॉक्सच्या दिशेने नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहात. अतिशय सुंदर हे आयोजन आपण पाहताय. 8-8 षटकांचे हे सामने डे अँड नाईट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सरावलीच्या या मैदानावर. अगदी पालघर जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात 8 ओव्हरचे डे अँड नाईटचे क्रिकेटचे सामने पाहायला मिळत आहेत, ते करून दाखवत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीने. इथे मात्र आपण पाहू शकाल फटका खेळलाय यावेळेला मात्र आपण पाहू शकलात. एक रन तिथे पाहायला मिळतोय सिंगलच्या मदतीने आपण पाहताय. सिंगल आहे, सिंगल आहे. आयोजकांकडनं मात्र सांगण्यात आलंय सिंगल आहे. अगदी दोन्ही झाडांना जर चेंडू लागला तर तिथे सिंगल रन आहे. आयोजकांच्या वतीने या सूचना येतात. पाहूया षटकातील पुढचा बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. इथे मात्र अगदी सुपर पूल पाहायला मिळतोय. क्लास फटका, षटकार, 6 धावा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी त्या चेंडूवरती नजर ठेवली, त्यानंतर पूलचा फटका अगदी षटकाराकरिता हाला मिळाला आणि या षटकाराने आपण पाहताय तर धाव संख्या आता वेगानं पुढे जाताना पाहायला मिळते. 4 चेंडूंच्या खेळानंतर 9 धावा या धाव फलकावरती लागल्यात. मनीष पाटील वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. फुलर लेनचा मारा इथे मात्र आपण पाहताय अगदी गॅप मध्ये चेंडू खेळलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे, चौकार, 4 धावांकरिता. थँक्यू सो मच. काय जबरदस्त फटकेबाजीला सुरुवात केली आहे फलंदाज सुशांतने. पहिल्या या अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिलं षटकार, त्यानंतर नेक्स्ट बॉलवरती लगेच त्यांना चौकार ठोकला. अगदी गॅप त्याने पाहिलाय की कुठल्या बाजूला कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलंय. आपण पाहू शकला तर सर्कलच्या बाहेर कव्हरला एक क्षेत्ररक्षक आपण पाहताय, त्यानंतर मिड ऑनला आपण लॉंग ऑनला पाहतोय. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. स्वप्नीलला मिड विकेटला आणलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल, शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. रजत गोलंदाजी मार्कवर सुशांतसाठी. इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये जातोय. स्वप्नील तिथे येतोय. इथे मात्र थोडंसं अवघड होतं, हाफ चान्सेस निर्माण झाले होते परंतु झेल काही टिपता आलं नाहीये. आणि इथे आपण पाहू शकलात तर एक जीवन दान मिळतंय फलंदाजाला. या सिंगलने आपण पाहताय झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या 14 झाली आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फलंदाजाने खेळलं, चेंडू हवेमध्ये गेला, चान्स निर्माण झाला होता परंतु इथे आपण पाहिलं तर लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर ते हातांची ओंजळ देखील उघडली गेली नाही आणि त्याच्याचमुळे हा झेल या ठिकाणी सुटला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली या संघाची 14. चला, वेळेकडे देखील लक्ष असू द्या. सनरायझर्स पालघर 5 मिनिटं तुम्ही वापरलेत पहिल्या षटकाकरता. 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं वापरणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही त्या दिलेल्या वेळेमध्ये ती 7 षटकं पूर्ण केली नाही तर 8व्या षटकात तुम्हाला एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला, या टॉस साठी दोन्ही संघाचे कर्णधार सालवड आणि निलेश फायटर्स. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. आपण पाहतायत गोलंदाजी मार्गवरती मृत्युंजय MM. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या 14 झाली आहे. षटकातला पहिला बॉल घेऊन गोलंदाज राऊंड द विकेटने. ते मात्र पुढे येऊन भिरकावण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली की काय, जोरदार अपील. आणि यावेळेला फलंदाज स्वतः मात्र जाणतायत की बॅटची कडा लागली आहे आणि स्वतः खेळाडू वृत्ती दर्शवतायत. इथे लागलाय पहिला धक्का सुशांतच्या स्वरूपात.
थँक्यू सो मच. इथे आपण पाहिलं त्या खेळाडू वृत्ती सुशांतने दाखवली आहे. त्याला तो जाणून होता बॅटची कडा लागली त्यानंतर अगदी त्याने निर्णयाची वाट देखील पाहिली नाही. ही खेळाडू वृत्ती असलेले खेळाडू खूप कमी पाहायला मिळतात. त्याच यादीमध्ये सुशांतचं नाव देखील आता जोडलं जाईल. धनंजय दवणे टॉस करण्याकरता आपण जायचं आहे. यानंतरची लढत सालवड विरुद्ध तारापूर. शुभम वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 1.1 षटकाचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 14. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं आता दाखल झालेला आहे मोहित. मोहित जर आपण पाहिलं तर एक तंत्रशुद्ध फटके खेळणारा फलंदाज पाहायला मिळतोय. मैदानाच्या चहू बाजूला फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. इथे मात्र पहिला धक्का लागलाय. इथून जर आपण पाहिलं तर आता एका भागीदाराची गरज आहे, परंतु सध्या पॉवर प्ले मध्ये मनमुराद फलंदाजी पहिल्या षटकात पाहायला मिळाली. पहिला बॉल फेस करताना हळवारपणे या चेंडूला खेळले. पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय. सिंगल तिथे पाहायला मिळाली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या आता झाली आहे फलकावरती 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. बघा या षटकानंतर दोन्ही टीम्सना मी विनंती करेन की आपण टॉस करण्याकरिता त्वरित जायचंय. अगदी मोठी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवडचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध निलेश फायटर तारापूर. इथे मात्र आपण पाहू शकाल बॅकफुटला गेले फलंदाज, चेंडूला खेळले तिथे सिंगल ला डबल मध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळालं. इथे या दोनच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 17 धावा, 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. अनिकेत आपण पाहिलं 3 बॉल खेळलाय, 3 बॉल मध्ये 4 रन त्याच्या बॅटमधनं आलेत. मोहित नुकताच जॉईन झालाय, त्याच्या बॅटमधनं 1 रन आलाय. सुशांतला आपण पाहिलं चांगला कॉन्ट्रीब्युट तो करत होता, 11 रन त्याच्या बॅटमधनं आले. त्यानंतर ती चांगली खेळाडू वृत्ती त्याची पाहायला मिळाली. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती MM. अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेला खेळले. क्षेत्ररक्षण होत आहे तिथपर्यंत 1 रन अगदी वेगाने क्विक सिंगल यावेळेला मात्र पाहायला मिळते. अगदी बघा रनिंग बिटवीन द विकेटला महत्व काय, हातामध्ये चेंडू होता त्यानंतर तो दबाव निर्माण केला जेणेकरून क्षेत्ररक्षक चूक करेल, चेंडूवरती फटकन येईल आणि फटकन थ्रो करण्याकरता जाईल आणि तेच घडलं. आणि यावेळेला मात्र आपण पाहिलं तर क्विक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. 38 चेंडू आता बाकी आहेत आणि 38 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 46 धावा बनवायच्या आहेत. षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज MM तयार, गोलंदाजी मार्क वरती. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळले, तिथे मात्र काही केली चुकीच्या एंडला थ्रो. विकेटकीपर एंडला फेकी केली सुरक्षितरित्या. आपण पाहतात फलंदाज पाहायला मिळत आहेत. अगदी मोहित गॅप शोधतायत ऑफ साईडला, परंतु तिथे ते फटके खेळतायत आणि अगदी क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये चेंडू जात आहेत. 1.5 षटकांचा खेळ झालाय, धावसंख्या अजूनही पाहायला मिळते. धाव फलकावर 18. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज MM तयार. पुन्हा एकदा कंट्रोलेबल शॉट यावेळेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे जवळ नेमलाय. इथे आपण पाहतोय या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 18. चला आपण जाऊया थेट टॉस बॉक्सच्या दिशेने, जिथे 2 कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड आणि त्यांच्या विरुद्ध संघ असणार आहे निलेश फायटर तारापूर. नक्कीच टॉस बॉक्स कडे आपण वळणार आहोत. दोन्ही संघ दक्षता घ्यायची आहे, वारंवार पुकारलं जात आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला पाहिजे होता. 2 षटक समाप्त झालेत. दोन्ही कर्णधार यायचं, एका बाजूला सालवड तर दुसऱ्या बाजूला निलेश फायटर. मी विनंती करेन दोन्ही संघाच्या कर्णधारांना आमच्या टॉस बॉक्स मध्ये जोडलं जायचंय. आपले मान्यवर आपण पाहतोय स्वप्नील मोरे सर यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. मी विनंती करेन सर यायचंय, आमच्यासोबत टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. चला लवकर जा. दोन्ही संघाचे कर्णधार धनंजय दवणे आणि शुभम ऑलमोस्ट तिथे पोहोचताय. धनंजय जरा लवकर जा. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती 18 झाली आहे. आपण पाहतोय महाराष्ट्र सैनिक स्वप्नील मोरे सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत तिथे टॉस बॉक्स मध्ये, ज्यांच्या हस्ते हा टॉस केला जाणार आहे. मी विनंती करेन दोन्ही कर्णधार यायचे लवकर. आपले मान्यवर इथे उपस्थित राहिलेत. येस, आपण पाहतोय निलेश फायटर संघाचे कर्णधार आपल्यासोबत जोडले जात आहेत. वेलकम असणार आहे. तर दुसरीकडे
सालवड संघाचे कर्णधार देखील इथे जोडले गेले आहेत. वेलकम सर. चॉईस कॉल दिला जाईल. नक्कीच कॉल असणार आहे सालवड संघाचा. हेड्स हा कॉल आहे. अँड टेल्स. कॉंग्रॅच्युलेशन्स निलेश फायटर संघ. काय निर्णय असणार आहे? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. नक्कीच फिल्डिंग निवडली. आपण 2 दिवस झाले स्पर्धा पाहतोय. कालपासून देखील बऱ्याच मॅच लो स्कोरिंग पाहायला मिळाल्या. काय इंटेंट असणार आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 8 ओव्हरची मॅच आहे, तसं काय स्कोअरचं सांगता नाही, पण जास्तीत जास्त 50च्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ऑल द बेस्ट असणार आहे निलेश फायटर संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सालवड संघ. जर आपल्याला इन्व्हाइट केलं गेलंय बॅटिंगसाठी, 8 षटकांचे सामना खूप कमी पाहायला मिळतात आपल्या भागामध्ये. एक सुरेख आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तर काय बोलाल या आयोजनाबद्दल आणि किती धावा बनवायचा प्रयत्न कराल? आयोजन तर नक्कीच खूप चांगलं आहे. दरवर्षी असं आयोजन असलं पाहिजे आणि टार्गेट तसं काय नाही फिक्स. जेवढं जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ऑल द बेस्ट असणार आहे मॅचसाठी. मी विनंती करेन आमच्या मान्यवरांना की आमच्यासोबत मुख्य व्यासपीठावर जोडलं जायचंय. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. जाऊयात या सामन्याचं समालोचन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद प्रथमेश माने. या ठिकाणी आपण पाहिलं या सिंगलने धाव संख्या आता झालेली आहे. धाव फलकावरती 19. 34 बॉल आता बाकी आहेत आणि 34 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या सिंगलने आपण पाहताय षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक. ओव्हर द विकेटने षटकातील पुढचा बॉल. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी चांगला फटका, चांगलं टायमिंग साध्य केलंय. चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमा पार. आलाय खणखणीत फटका. षटकार. 6 धावा. थँक्यू सो मच. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 25. मोहितच्या बॅटमधनं अगदी जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहताय 25. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत 33 आणि 33 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता एकूण 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 33 चेंडू 39चं इक्वेशन पाहायला मिळतंय. इथून मात्र सनरायझर्स पालघरला विकेटची आवश्यकता आहे, तर प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली या संघाला धावांची आवश्यकता आणि त्या सध्या धावा मोहितच्या बॅटमधनं मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली आहे. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटने ते मात्र बॅकफुटला गेले. अगदी चांगला फटका तिथे पाहायला मिळतो. पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे येत आहे. चेंडूला उचलताय तिथपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळालं. अगदी सुपर रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते. या दोनच्या मदतीने आता आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 27. अगदी सेन्सिबल क्रिकेट मोहितच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. षटकार आला त्यानंतर लागलीच पुढच्या बॉलवरती देखील त्यानं इनफिल्डवरनं खेळलं. अगदी चौकाराच्या दिशेने तो चेंडू गेला. त्यानंतर अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तिथपर्यंत फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केल्या आणि या 2च्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या 27 झाली आहे. षटकातील 5वा बॉल एकदा बॅकफुटला गेले. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिलं. सिंगल 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 28. 28 धावा 2.5 षटकांचा खेळ झालाय. अगदी दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर चांगले संघ आहेत, परंतु इथे सध्या वरचढ असलेली बाजू नानिवली पाहायला मिळते. कारण की अवघ्या 3ऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावांचा वेग ज्या प्रकारे त्यांनी राखलाय चांगल्या प्रकारे 9.88 ची सरासरी तिथे पाहायला मिळते.
यावेळेला मात्र आपण पाहू शकाल ऑन साइडला चेंडूला खेळले, सिंगल कंप्लीट केली. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 30. फ्री हिटचा सिग्नल यावेळेला मात्र पंचांकडनं येतोय. आता फ्री हिटची संधीचा फायदा मोहित कशा प्रकारे उचलेल. फ्री हिटचा बॉल मोहितसाठी. इथे मात्र अगदी जबरदस्त फटका. अगदी फ्री हिटचा समाचार आपल्या अंदाजात घेताना षटकार, 6 धावा. थँक्यू सो मच. जे तिथे टाकीवरती प्रेक्षक वर्ग बसले त्यांना आम्ही विनंती करतोय की कृपया करून वरती बसावं. जो दर्शक वहां पर बैठे उन्हें मैं गुजारिश करता हूं कि कृपया करके आपके पैर ऊपर लेके बैठे. थँक्यू सो मच. क्रिकेट एन्जॉय करिए पर थोडंसं पीछे बैठिए. अतुल जाधव आपलं हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या नानिवली या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 36. आता खेळ आपण पाहिलं तर आता पूर्णतः बदलताना पाहायला मिळतोय. 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 चेंडूंमध्ये 28 बनवायचे आहेत. इथे मात्र विकेट विकेट आणि विकेट सनरायझर्स स्पार्कलर या संघाला गरजेचे आहेत आणि इथे धावा तर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीने जमल्या जात आहेत. स्पेशली मोहित 7 बॉल आतापर्यंत तो खेळलाय. 7 बॉलमध्ये 15 रन त्याच्या बॅटमधनं आलेत. कौशल जाधव मात्र त्याला कॉम्प्लिमेंट करताना 2 धावांवरती पाहायला मिळतो. षटकातला पहिला बॉल फुलवर टाकण्याचा प्रयत्न ऑफ साइडला चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक पॉइंटला तिथे नेमला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथपर्यंत अगदी वेगात ही सिंगल पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 37. प्रत्येक बॉल आता या सामन्याला निर्णायक अवस्थेकडे घेऊन जाताना पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाजीचा विचार आपण केला तर अगदी चांगली गोलंदाजी सध्या तरी या पहिल्या बॉलवरती झाली आहे च्या माध्यमातून. षटकातला दुसरा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल. स्टेप फॉरवर्ड फलंदाज झाले. त्या चेंडूला खेळलं स्वप्नील पोदले. यावेळेला मात्र अगदी क्विकली क्षेत्ररक्षण करतायत, फेकी करतायत, परंतु तिथपर्यंत आपण पाहिलं तर अगदी चिकी सिंगल यावेळेला मात्र पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर. वेलकम अथर्व राऊत आणि विघ्नेश. अगदी पासळला खूप एन्जॉय केलं कॉमेंट्री बॉक्समध्ये. दोघंही उत्तम असे स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ते मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र आपण पाहू शकाल. 1 रन तिथे पाहायला मिळते. या 1 धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या आता झालेली आहे फलकावरती 39 धावा. मोहित काय जबरदस्त डावाला सावरत असताना पाहायला मिळतोय. 8 बॉल तो खेळलाय. 8 बॉलमध्ये 16 रन. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल होता आखूट टप्प्याचा. त्याला मात्र आपण पाहिलं तर खेळलाय. ऑन साइडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. सिंगल घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न. तिथे मात्र रिस्क उचलली होती. धाव घेण्याचा मोह कौशलला मात्र आवडता आला नाही, परंतु शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर त्याला थांबवलं गेलं आणि या सिंगलने आता आपण पाहताय धाव संख्या झाली प्रसाद वॉरियर्स 5757. नानिवली या संघाची 40. आता चेंडू बाकी आहेत 26 आणि 26 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. षटकातला 5वा बॉल मात्र मागच्या बाजूला खेळलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. तिथे सिंगल पाहायला मिळते. या सिंगलने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 41 धावा. म्हणजेच आता 25 चेंडू बाकी आहेत आणि 25 चेंडूंमध्ये 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पंचवीस चेंडू बाकी आहेत आणि 25 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. या सामन्याचं स्वरूप आता कशा प्रकारे बदलेल, कुठला संघाचा वरचष्मा पाहायला मिळेल. सध्या तरी फ्रंट सीटवरती नानिवली संघ पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची फलंदाजी त्यांच्याकडनं होते, स्पेशली मोहित. एकदा चांगला बॉल कट केलाय. तिथे आपण पाहू शकलात सिंगल पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 42. आता येणारे चेंडू बाकी आहेत 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता बनवायचे आहेत रन 22. आणि जशी
5व्या षटकाला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल हलकासा बदल. एक मधुर आवाज आपण ऐकूया. ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांचा गोड आवाज. धन्यवाद. बेचाळीस धावा झालेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आदरणीय सुरेशजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. शब्दसुमनांनी आपलं सहर्ष स्वागत. एक क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. सध्या सिच्युएशन जर आपण पाहिली तर यावेळेला 42 ला 2, 5व्या षटकातील पहिलाच बॉल डॉट येत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली हा संघ सध्या बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. स्विचिटचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतो. वाह, क्लास दाखवला या वेळेला आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. 4 रन. थँक्यू. चांगला फटका होता. अगदी स्वतःला या वेळेला ऍडजस्ट केलं. स्विचिटचा फटका अगदी स्विचिट मध्ये कन्वर्ट केला गेला होता. ह्यावेळेला स्लॉग करण्याचा प्रयत्न केला परंतु 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 47. लॉस ऑफ 2 विकेट. 47 धावा झालेत आणि 21 बॉलमध्ये 17 रन. हे सामन्याचं समीकरण विजयासाठी प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली या टीमला विजयासाठी 17 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होतोय रजत आपल्या बॉलिंग मार्कवर. फुलटॉस बॉल होता. चीफ शॉट खेळलेत. डिक्लरेशन झोनच्या दिशेने बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केले जातील. एकच रन मिळेल. आधीच्या इनिंग मध्ये पण सिंगल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. यावेळेला ऑन साईडला कडक स्ट्रोक परंतु भरपूर वेळ चेंडू हवेत राहतोय आणि तेवढं जजमेंट मिळालं. मोहितच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. एक चांगल्या इनिंगचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता. अप्रतिम चांगला फटका खेळला होता. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथून जर आपण पाहिलं तर काय कॅमेरामॅनने बॉलला फॉलो केलंय. वा, ग्रेट. आणि तेवढाच मात्र अप्रतिम उमेदीने झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. मिस्टर मोहित बॅक टू द डगआउट. 48 ला 3. 19 बॉल आणि विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. 19 बॉल आणि 16 रन. प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली या टीमला विजयासाठी. नवीन फलंदाज यंदाचा हंगाम पाहता फॉर्मामध्ये असलेला फलंदाज आहे. सातत्याचं दुसरं नाव पाहायला मिळतं परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. हलक्याशा हाताने चेंडूला येऊन दिलं.
बरोबर मेरिटवर येऊन खेळत असताना पाहायला मिळतो. मग ते मैदान कोणतंही असो, मग ती एबी ट्रॉफी असो, त्यानंतर पास्त्याचं मैदान असो, त्यानंतर त्याच्या घडीला आपण पाहिलं तर हे सरावलीच्या मैदानात सुद्धा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? याकडे लक्ष असणार आहे. 18 बॉल आणि 16 रन हे सामन्याचं समीकरण असेल. प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली या टीमला विजयासाठी 18 बॉल 16 रन. त्यानंतर बिग फाईट, बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातबर. एका साईडला एक अनुभवाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश फायटर तर एका साईडला कमिंग यंग टॅलेंटचा भरणा असलेला संघ सालवट या टीमला आपण पाहू शकणार आहोत. 48 ला 3 धक्के बसले गेलेत. 5 षटकांचा सामना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल आणि 46 रन हे सामन्याचं समीकरण. सध्या दोन्ही फलंदाज कौशल आणि आकाश काहीतरी बातचीत करत असताना, परंतु चांगल्या गोलंदाजाला या वेळेला गोलंदाजी मार्कवर आणावं लागेल. विकेट टेकर गोलंदाज कोण बनेल? दीपक षटक क्रमांक 6 घेऊन येईल. बॅटिंग पॉवर प्ले सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये दमखम दाखवणारे षटक असेल का? याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. अगदी डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. कारण आयोजन म्हणजे नेमकं काय तर फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त. हे समीकरण म्हणजेच आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते. ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं, मग नियोजन अंमलात आणणं, या सगळ्या गोष्टी मात्र सारासार विचार करावा लागतो. खूप वेळ दवडला जातोय. फक्त तुमच्याकडे 2 षटकांसाठी 8 मिनिटे आणि 40 सेकंद आहेत. नो एक्सक्यूज. लक्षात घ्यायचंय सनराईज पालघर टीम 8 मिनिटे 33 सेकंद आहेत आता. अठ्ठेचाळीस रन, 18 बॉल आणि 16 रनची आवश्यकता. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. फिल्डर येतील आणि चांगला झेल त्या ठिकाणी अविनाशच्या द्वारे टिपला गेलाय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. मिस्टर कौशल बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. थँक्यू. 48 ला 4, 17 बॉल आणि 16 रन. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. संकेत घरातला आपण पाहू शकतायत एक ऍज अ विकेट किपर अप्रतिम ज्याने भूमिका निभावली. 17 बॉल आणि 16 रन. खूप चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताने राऊंड द विकेटने लो फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल वळतोय. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील का? येस, डेफिनेटली 2 रन्स पळून पूर्ण केले जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. 50 कम्सअप. आता 16 बॉल आणि 14 रन विजयासाठी प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली या टीमला. त्या बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं. पण वळतायत व्हाईट बॉलचा इशारा. एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचले गेले. 16 बॉल आणि 13 रन हे सामन्याचं समीकरण आहे. वेळेला गुडघ्यावर बॅलन्स करत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पिकअप शॉट खेळायचं होतं, परंतु अविनाशला पुन्हा एकदा निवडलं. फ्रेम मध्ये येत आहेत आणि फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. संकेत घरतला सुद्धा परतावं लागेल. गॉन.
थँक्यू. 15 बॉल आणि 13 रन लीग स्टेजच्या मॅचेस आहेत. त्यामुळे मात्र आपण पाहू शकतायत की सुवर्ण संधी असते. एक सामना गमावल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या सामन्यामध्ये तो पलटवार करावा लागतो. ती स्ट्रॅटेजी आखावी लागते, गेम प्लॅनिंग करावं लागतं आणि क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे. कोणत्या दिशेने सामना झुकेल याचा नेम नाहीये, परंतु जो खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. तुम्हाला फक्त कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला खरी गुणवत्ता सिद्ध करावी लागते. आपल्या गावाच्या नावासाठी, नावाच्या प्रतिष्ठेसाठी नेहमीच मात्र चांगला खेळ करावा लागतो हा क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि आता तेच सिच्युएशन पाहायला मिळते की 15 बॉल्स आहेत आणि 13 रनची आवश्यकता आहे नानिवली या टीमला विजयासाठी. इथून विकेट्स डाऊन झाले ते 5, म्हणजेच विकेट सुद्धा आलेल्या आहेत. आता तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं तर 9 बॉल टाकण्यासाठी जो वेळ राहिलाय तो फक्त 6 मिनिटं आणि 29 सेकंद. हलक्या शताने आल्या आल्या मात्र यावेळेला साहिल चांगला फुटवर्क दाखवतोय. कारण साहिलला माहिती आहे आकाश गरज सारखा जर फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि तो चांगली बॅटिंग सध्याच्या हंगामामध्ये करतोय, त्याला जर नॉन स्ट्राईक एंडलाच ठेवलं तर आपल्याला सुद्धा नॉन स्ट्राईक एंडलाच राहावं लागेल. त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट, फक्त क्रिकेट हे बॅट आणि बॉलने खेळलं जात नाही, तर बुद्धिमत्तेचा सुद्धा तुम्हाला वापर करावा लागतो. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही नेहमीच प्रतिस्पर्धी संघ कोण आहे, तो बलाढ्य आहे की कमकुवत आहे, त्यापेक्षा आपली गुणवत्ता सिद्ध करायला हवी. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल 1 रन ऍड होईल एक्स्ट्रा स्वरूपात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 53 या धावसंख्येवर. 53 रन, 13 बॉल आणि 11 रन. 13 बॉल 11 रन हे सामन्याचं समीकरण आहे. या वेळेला दीपकवर काउंटर अटॅक, सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. आकाश गरतने यावेळेला दाखवलाय आपल्या बॅटमधून क्लास. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास दाखवलाय आकाश गरतने. आकाशाला गवसणी घालणारा षटकार. थँक्यू. जबरदस्त. आकाश गरतने बॉल एवढ्या लांब मारलाय की आता मात्र शोधण्यासाठी फौज तयार करावी लागते. चांगला फटका खेळला होता. 12 बॉल आणि 5 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 बॉल 5 रनची आवश्यकता आहे. सनराइज पालघर टीमने चांगला कमबॅक केला होता, परंतु आकाश गरज सारखा एक तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. मग एबी ट्रॉफीमध्ये अर्धशतक, पवनसुत नवली सारख्या बलाढ्य टीमला ज्यांनी पराभूत केलं होतं, तोच संघ सध्या नानिवली हा फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय. मग खासदार चषक पास्तळच्या मैदानात आंबटगोड या मैदानात सुद्धा अप्रतिम चांगला खेळ केला होता. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळवला. म्हणजे सातत्य आहे या खेळाडूकडे, नो डाऊट अबाउट इट. मागच्या मॅच मध्ये काय झालं त्यापेक्षा या मॅच मध्ये मी काय करणार आहे, कारण झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. 5 रनची आवश्यकता आहे. स्लोवर 1 बॉल होता, फसवलं होतं. अगदी चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 59 या धावसंख्येवर. 5 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. चेंज ऑफ पेस सध्याच्या घडीला हे बॉल खूप महत्वाचे आहेत. जर फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर वेगवेगळ्या बॉलची तुम्हाला व्हेरिएशन आणावं लागेल, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये घाम गाळावा लागेल. तुम्ही 10 तास प्रॅक्टिस करण्यापेक्षा फक्त मन लावून 1 तास प्रॅक्टिस करा. मग पहा त्याचं फळ तुम्हाला डेफिनेटली मिळेल. कारण तुम्ही कशी प्रॅक्टिस करता यावर अवलंबून नसतं, तर ती कशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करता याच्यावर अवलंबून असतं. हा क्रिकेटचा खेळच आहे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट.
तो नकल बॉलसाठी सुद्धा तुम्हाला बरेच 100 बॉल जेव्हा टाकतील त्यावेळेला तो नकल बॉल एक चांगला परफेक्ट पाहायला मिळेल. त्यामुळे प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. 12 बॉल 5 रनची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर दीपक, आकाश आणि साहिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली हा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. यावेळेला षडप क्लीन बॉल होता. साहिलने बॉलला फिरकावून दिलंय. एक रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 60. विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. संधी आहे. अजून सुद्धा संधी मिळेल. अप्रतिम स्टायलिश फिनिशिंग टच. आकाश गरजच्या बॅटमधून आबाळाला सॅल्यूट करणारा हा दमदार आणि शानदार स्पेक्टॅक्युलर 6. गुड बॅटिंग आकाश गरज. आणि अशा प्रकारे पहिल्या मॅचवर विजयावर शिक्कामोर्तब केलाय. प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली या टीमने अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. बॅटिंग. चला लगेच मॅचला सुरुवात होईल.